जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार उजनी धरणातून सोमवारी सकाळी 9 वाजता सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे। सोलापूर बरोबरच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद व नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे। सोलापूर शहरासह इतर 3 नगर परिषदा व नदीकाठच्या ग्रामपंचायतींना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे। ती नगर परिषदा आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतीला आता यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न आता त्यामुळे मिटणार आहे। पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार। त्यामध्ये 3 नगर परिषदा आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे। आकस्मिक पाणी आरक्षण समितीमध्ये झालेल्या निर्णयानुसार आता पाणी सोडलं जाणार। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्यासोबत जोडलेत। अनिकेत, महत्त्वाची अपडेट आहे पाणी प्रश्नासंदर्भात आणि यामुळे खरं तर मंगळवेढा आणि आसपासच्या शहरामध्ये ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे। उजनी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे। काय अपडेट? नक्कीच, कारण आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच जे आहे ते उजनी धरण 100% भरलं होतं आणि पावसाचा जोर जो आहे तो सुरूच असल्यामुळे जवळपास 100 टीएमसी पेक्षा जास्त पाणी जे आहे ते पावसाळ्यातून नदीपात्रात जे आहे ते सोडण्यात देण्यात आला होता आणि त्यानंतर आता उजनी धरणातून 100% पाणी भरल्यानंतर जे मंगळवेढा असेल आणि त्याचबरोबर पंढरपूर असेल, सांगोला असेल, या सर्व नदीकाठच्या ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याची सोय आता 100% होणार आहे। आणि खरं तर कारण हा मोठा निर्णय म्हणावा लागेल, जिल्हास्तरीय आकस्मिक पाणी आरक्षण समितीमध्ये हा निर्णय जो आहे तो उजनी धरणातून सकाळी 9 वाजता जे आहे ते सोलापूरला पिण्यासाठी पाणी जे आहे ते सोडण्यात येणार आहे। खरं तर नदीकाठची जे सर्व गावं आहेत, मग त्याचबरोबर पंढरपूर असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, या सर्व नदीकाठच्या ग्रामपंचायतींना जे आहे त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे। त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापूर शहराला देखील याचा फायदा जो आहे तो होणार आहे। सोलापूर शहरातील पिण्याचे पाणी जे आहे ते या उजनी धरणातून सोडल्यामुळं सोलापूर शहरवासियांना ही चांगली बातमी म्हणावं लागेल आणि त्यामुळं जिल्हा आकस्मिक जे पाणी आरक्षण समितीमध्ये जो निर्णय घेण्यात आला त्याचं जनतेतून जे आहे ते स्वागत केलं जाते। करण अगदी अनिकेत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।